तर नमस्कार मंडळी, मी दुर्वेश बांगरे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपण आज गहू लावून कमीत कमी 20 ते 22 दिवस झालेले आहे, 21 ते 22 दिवस झालेले आहेत आणि आज आपण त्याला तणनाशक फवारणार आहे। तर चला तुम्हाला दाखवतो आता तणनाशक कोणतं कोणतं घेतलेलं आहे ते। तर मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकताय की UPL कंपनीचं वेस्टा घेतलेलं आहे, कारण की हे गव्हासाठी तणनाशक येतं आणि त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे इथे 2,4-D। आता या 2,4-Dचं प्रमाण आहे ना, मी बऱ्याच दुकानदारांना विचारलं, दुकानदार काही सांगत नव्हते किंवा त्यांना माहीत नव्हतं का गहू जळतो किंवा गहू पिवळा पडतो, त्यांचं असं म्हणणं होतं। तर आपण आहे ना आता हे 2,4-D एका पंपाला म्हणजे 16 लिटरच्या पंपाला 30 ml नी 2,4-D घेणार आहे। तर आपण आता याचा रिझल्ट बघूया की कसं कसं होणार आहे। आता पहिल्यांदा आपण मारून घेऊया आणि 2-3 दिवसांनी तुम्हाला रिझल्ट दाखवेल की कसं तण मेलेलं आहे। तर मंडळी, आपण 4-5 दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये म्हणजे एक गहू 21 दिवसाचा झाल्यानंतर त्याला तणनाशक फवारणी केली होती। तर चला बघूया आता आपण त्याचे रिझल्ट कसे आहेत ते। तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथं हे लाल लाल पानाचं गवत दिसतंय, ज्याला आपण औषध मारलेलं आहे। तर ते बऱ्यापैकी जळू राहिले, अजून पूर्णपणे जळालेलं नाही, 100% नाही जळालेलं, पण एक 70 ते 80% जे गवत आहे ते जळू राहिले। आणि असेच बरेच त्याच्या 2,4-D पण घेतलेलं होतं, पण 2,4-D काय असं वाटत नाही का बा गहू पिवळा पडलाय किंवा काय, पण रिझल्ट एकदम जबरदस्त आलेला आहे त्याचा। सगळं गबाळ एकदम भारी मरून राहिलंय।